नमस्कार. यशवंत सूत्रे संघटन मंत्र या विषयावरच्या यूट्यूब मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. यशवंत संघटन सूत्रे या नावाचं अगदी छोटेखानी पुस्तक 2017 साली प्रकाशित झालं. आज त्या पुस्तकाची प्रत हवी असेल तर शोधाशोध करावी लागते. पण यशवंतराव केळकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे परिषदेच्या संघटनेत रुजलेली संघटन शैली मात्र अजरामर राहिली आहे. त्यांच्यासोबत संघटनेत ज्यांना वावरता आलं, वावरता त्यांच्या वर्तनशैलीचं निरीक्षण करता आलं आणि मोजक्या नेमक्या शब्दात त्यांनी केलेल्या विवेचनाचं आकलन ज्यांना काही प्रमाणात का होईना झालं, त्या सर्वांच्या वागण्या बोलण्यावर यशवंत वर्तनसूत्रांची एक सुप्त छाया नक्कीच असणार आहे. 1950-60च्या दशकात अखेरीस त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामाची सूत्र आपल्या हातात घेतली. ते आपणहून नव्हे तर संघटनेने म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धुरीणांनी सांगितलं म्हणून घेतली हे खरंच, परंतु एका समाज संघटनेच्या बृहत योजनेचा म्हणजे ग्रँड डिझाईनचा एक आवश्यक भाग म्हणून जाणतेपणाने हाती घेतली हेही खरं. योगायोग असा की त्या बृहत योजनेच्या आरंभाची शताब्दी साजरी होत असतानाच यशवंतरावांच्या जन्मजयंतीचीही शताब्दी पूर्ण होत आहे. तर विद्यार्थी परिषदेची सूत्र त्यांनी हाती घेतल्याला आता उणीपुरी 65 वर्ष होत आहेत. तात्कालिक युवा मंचाच्या स्वरूपात स्थापन झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आता एका स्थायी संघटनेचं रूप द्यायचं नक्की झालं ना, याची खात्री संघधुरीणांकडून करून घेतल्यानंतरच प्राध्यापक यशवंतराव केळकर यांनी मुंबई अभाविपच्या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली. ती करताना पुढील वाटचालीचं निश्चित स्वरूप त्यांनी मनाशी आखलं असेल का? पुढच्या काळात त्यांनी कामाला ज्या क्रमाने आणि पद्धतीने आकार दिला तो पाहिला तर या प्रश्नाचं उत्तर होकारार्थीच द्यावं लागेल. विद्यार्थी परिषदेच्या कामाचा वैचारिक पाया निश्चित करणे, मुंबईतल्या कार्यकर्त्यांची टीम संघटित करणे, उपलब्ध कार्यकर्त्यांची समजूत विकसित करणे, संघटनात्मक बांधणीला क्रमशः आकार देणे आणि या सर्वांच्या साह्याने प्रारंभी महाराष्ट्रात आणि नंतर संयमाने परंतु धीराने देशाच्या सर्व भागात कामाचा विस्तार घडवून आणणे, अशा विविध आघाड्यांवर त्यांनी नियोजनबद्ध पावलं टाकण्यास सुरुवात केली. नियोजनबद्धता हा तर त्यांच्या मनमस्तकाचा एक विशेष आणि प्रमुख अवयवच होता जणू. परिषदेची सैद्धांतिक भूमिका आकाराला आणता आणता तिच्या आराखड्याशी सुसंगत अशी कार्यक्रमांची योजना आणि त्या कार्यक्रमांच्या कार्यवाहीच्या क्रमात विशिष्ट कार्यपद्धतीची रुजवात अशी प्रक्रिया यशवंतरावांनी मोठ्या कौशल्याने अंगीकारली असं आज मागे वळून पाहताना निश्चित लक्षात येतं. 1965 ते 1975 हा 10 वर्षांचा काळ त्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण राहिला असं म्हणायला हवं. 1975 मध्ये देशात आणीबाणी आली आणि कामाचा रोख बदलणं भाग पडलं. म्हणजे पहा, महाविद्यालयीन विद्यार्थी हा निहित स्वार्थांपासून अलिप्त, संघटन सुलभ आणि विशिष्ट गुणवैशिष्ट्यांनी युक्त असा समूह आहे ही त्यांनी केलेली मांडणी याच काळातली. रोज विद्यापीठात महाविद्यालयात एकत्र येणारा म्हणून इझिली ऑर्गनायझेबल अर्थात संघटन सुलभ, व्यक्तिगत व्यावहारिक जीवनात अद्याप प्रवेश न केलेला त्यामुळे निहित स्वार्थापासून काहीसा अलिप्त आणि युवावस्थेमुळे निसर्गतः उमेद, उत्साह, समर्पणशीलता या गुणांनी असा युक्त, शिवाय शिक्षण आणि सामाजिकता यांच्या क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभवाची 4 पावलं टाकणारा म्हणजे समाजातला काहीसा प्रबुद्ध वर्ग, एनलायटन्ड क्लास ऑफ द सोसायटी. अशा वैशिष्ट्यपूर्ण विद्यार्थी वर्गाला संघटित शक्तीचं रूप प्रदान करणं हे अभाविपचं उद्दिष्ट आणि कार्यक्षेत्र. या समूहाचा वयोगट लक्षात घेता त्याच्यासमोर प्रेरणा ठेवायची ती देशासाठी जगण्याची. देश स्वतंत्र झाला त्यामुळे परिस्थितीच्या मागणीचे संदर्भ बदलले. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची, प्रसंगी हौतात्म्य पत्करण्याची आवश्यकता
ही स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा होते. आता देशहिताला प्राधान्य हे देत जगण्याची आणि पर्यायाने नवस्वतंत्र देशाच्या उभारणीसाठी आपली शक्ती पणाला लावण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दात त्या संघटित छात्रशक्तीला सुसंस्कारित स्वरूप देणारा मंत्र यशवंतरावांनी शब्दाकार केला. छात्रशक्ती राष्ट्रशक्ती या मंचाच्या व्यावहारिक जागर करणारी कार्यपद्धती आणि कार्यक्रमांची रचना हा प्राध्यापक यशवंतरावांच्या नियोजनातला पुढचा टप्पा. अर्थात पुढचा हा शब्द केवळ सोयीसाठी. वस्तुतः सर्वच पैलू एकत्रितपणे सायमल्टेनियसली विकसित केले जात होते. कार्यक्रमांच्या पातळीवर सर्वप्रथम विद्यार्थी सत्कार, साहचर्य संध्या म्हणजे कॉलेजमधल्या गॅदरिंगसारखा फेलोशिप नाईटचा कार्यक्रम, महाकवी कालिदास संगीत स्पर्धा यासारख्या सांस्कृतिक आणि करमणूक प्रधान कार्यक्रमांकडून अभ्यास वर्ग, कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्ग, व्यक्तिमत्व विकास शिबिरं, श्रमानुभव शिबिरं यासारख्या प्रशिक्षण, प्रबोधन आणि संस्कारजन्य उपक्रमांकडे वाटचाल सुरू झाली. याच सुमाराला म्हणजे 1966-67 साली तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते प्राध्यापक पद्मनाभ आचार्य यांच्या कल्पकतेतून आंतरराज्य छात्रजीवन दर्शन, स्टुडंट्स एक्सपिरियन्स इन इंटरस्टेट लिव्हिंग ACIL हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू झाला. विघटनवाद आणि अलगाववाद यांनी कडकडून विळखा घातलेल्या ईशान्य भारतातील बांधवांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेणारा हा उपक्रम देशभरातील छात्रशक्तीच्या अंतःकरणावर एकात्मता आणि राष्ट्रीयतेचा संस्कार अंकित करण्याच्या कामी अत्यंत महत्त्वाचं योगदान गेली 65 वर्ष नोंदवित राहिलं आहे. मुंबईतल्या मागास वस्त्यांमध्ये किंवा लगतच्या आदिवासी पाड्यांलगत किंवा एखाद्या आडबाजूच्या खेड्यात 3-4 दिवसांच्या श्रमानुभव शिबिरांद्वारे श्रमप्रतिष्ठेचा, ग्रामीण जीवनाचा आणि सामाजिक बांधिलकीचा संस्कार तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या अंतःकरणात पेरणारा उपक्रमही आता परिसराच्या सर्व शाखांमध्ये दरवर्षी सुट्टीच्या काळात आयोजित केला जातो. एक सामाजिक संस्था या नात्याने परिषदेची विधिवत नोंदणी 1949 सालीच झाली. त्यामुळे संस्थेचे संचालन, व्यवस्थापन, पदाधिकारी, कार्यकारिणी यासारख्या रचना, निर्णयाची प्रक्रिया याबाबतच्या विस्तृत तरतुदी असणारी नोंदणीकृत घटनाही परिषदेला आहे. मात्र त्या साऱ्या तांत्रिक औपचारिक नियमावलीला सजीव आणि जीवमान व्हायब्रंट चैतन्य प्राप्त करून देणारी कार्यपद्धती ही प्राध्यापक यशवंतरावांची देणगी आहे असं म्हटलं पाहिजे. निखळ लोकशाहीचा मनोमय अवलंब करणारी निर्णय प्रक्रिया, व्यक्तिनिरपेक्ष संघटन रचना, समान ध्येयसृष्टीसाठी समर्पित कार्यकर्ता निर्माण, व्यक्तीपेक्षा संघटन आणि संघटनेपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ अशी स्वच्छ धारणा बाळगणारा कार्यकर्ता वर्ग यासारख्या महत्त्वाच्या बाबी आजच्या सार्वजनिक जीवनात दुर्मिळ झाल्यासारख्या भासतात. विद्यार्थी परिषदेच्या जडणघडणीत मात्र त्या सर्व पद्धतींचा सहज अंगीकार केला जाताना दिसतो. प्राध्यापक यशवंतराव केळकर यांनी त्यासाठी अनुकूल अशी कार्यकर्त्यांची मनोभूमिका संघटन व्यवहारात सहजपणे रुजवली. त्या दृष्टीने त्यांनी केलेली मनाची मशागत अद्भुत आहे. नमस्कार.